पिंपळगावला सकाळी बाजार सुरू झाले तेव्हा पिकअपमध्ये थोडीशी घट होती, नंतर सुधारणा झाली. पुण्यामध्ये बाजारभाव स्थिर आहे, सेल ओके आहे आणि लासलगावमध्ये सेलनी स्पीड घेतलेला आहे, बाजारभाव टिकून आहे. नमस्कार, ॲग्रोशिवा रील्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शुक्रवार, तारीख आहे 19 जून 2026. सर्वप्रथम पुण्याची आवक आणि हे बघूया. पुण्यामध्ये जी आवक झाली आहे ती थोडीशी वाढलेली दिसून आली. 90 गाड्या आलेल्या आहेत. बेस्ट प्रीमियम क्वालिटीचा कांदा 1800 ते 1900, सुपर बिग साईज 1900 ते 2000, एक्स्ट्रा कोकोनट ज्याला म्हणतात तो 2100 ते 2200, जनरल मार्केट जे आहे ते 1600 ते 1800 पर्यंत सुरू आहे आणि ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा 1400 ते 1500 आहे. भाव टिकून आहेत. लासलगावला सकाळी 550 गाड्यांची आवक झाली आणि 1650 ते 2090 अशा पद्धतीचे साधारण 1650 ते 2100 असे दर राहिले. कालच्या तुलनेत थोडेसे 50 रुपये कमी झाल्यासारखं वाटतं आहेत. रिपोर्ट जो संध्याकाळी येईल त्यातून कळेल. मार्केट स्पीडमध्ये आहे, मागणी चांगली आहे. पिंपळगाव बसवंतला 800 गाड्या आवक झाली. सकाळी पिकअपचा सेल कमी होता, मात्र तो नंतर पुन्हा सुधारला. आता हलके पटना क्वालिटी जी आहे 15 ते 16, चांगली पटना 16 ते 16.5, पटना क्वालिटीचे माल आणि त्याचे दर टिकून आहे. कोलकाता क्वालिटीच्या दरामध्ये मात्र 2 ते 3 रुपयांनी घट होऊन तो 17 रुपयांवर आला आहे. कोलंबो क्वालिटी दरात पण घट झाल्याचं दिसतंय. 17.5 ते पावणे 18 रुपयांनी विकला जातोय. 50 mm पेक्षा जो जास्त कांदा आहे तो 17 ते 18.5 आणि मोठे माल 19 ते 21 पर्यंत जात आहेत. एकूणच जी आवक आणि हे आहे त्यामध्ये थोडी वाढ झाली आहे. बाजारभाव स्थिर आहे. संध्याकाळी आपण परत विश्लेषणासाठी भेटूया. शनिवारपर्यंत किंवा रविवारपर्यंत काय बाजारभाव राहू शकतील हे आपण सांगणार आहोत. तुम्ही मेंबरशिपसाठी जॉईनच्या बटनावर क्लिक करून घ्या. नमस्कार.